सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार आहे. सोमवारची सेवा मनाला शांती देणारी आणि चंद्रासारखी शीतलता देणारी असते. श्री स्वामी समर्थ. सोमवार म्हणजे कैलासपती भगवान शिवशंकरांचा वार, ज्यांच्या जटेत गंगा आणि भाळी चंद्र आहे. अशा भोलेनाथांची सेवा म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश. स्वामी भक्त आणि दत्तभक्तांसाठी सोमवारची सेवा कशी करावी, कशी असावी, चला जाणून घेऊया. शिवपिंडीवर अभिषेक करावा. सोमवारी सकाळी लवकर स्नान करून शिवमंदिरात जावे. शंकराच्या पिंडीवर शुद्ध जल किंवा दुधाचा अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा रुद्राभिषेक म्हणावा. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातील महादेवाच्या मूर्तीची पूजा करावी. शिवपिंडीची पूजा करावी. मंत्र आणि स्तोत्र पठण. आजच्या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करणे किंवा त्यातील 11वा अध्याय वाचणे अत्यंत फलदायी मानले जाते. तसेच दारिद्र्य दूर करण्यासाठी दारिद्र्य दहन शिवस्तोत्र वाचावे. भोलेनाथ हे अतिशय साधे आहेत. त्यांना पांढऱ्या रंगाचे पदार्थ खूप प्रिय आहेत. आजच्या दिवशी भगवान शंकराला आणि स्वामींना साखरेचा किंवा खिरीचा किंवा दह्याचा नैवेद्य दाखवावा. बेलाचे पान अर्पण केल्याशिवाय सोमवारची पूजा पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच स्वामींची सेवा. श्री स्वामी समर्थ हे त्र्यंबकेश्वर स्वरूप आहेत. आजच्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राची 1 माळ आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करा. यामुळे मनातील विचलितपणा दूर होऊन एकाग्रता वाढते. सोमवारची ही साधी सेवा तुमच्या कुटुंबात सुख आणि समृद्धी घेऊन येईल. ज्याच्या पाठीशी नीलकंठ आणि श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्याला कशाचीही भीती नाही. तुमचा आजचा सोमवार भक्तिमय आणि मंगलमय जावो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आजची खास टिप्स. आज पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे मनाच्या शांतीसाठी उत्तम असते. जर शक्य असेल तर गरिबांना थोडे तांदूळ किंवा साखर, दूध, दही असे दान करा. अनेक जण या दिवशी 16 सोमवार किंवा साधे सोमवारचे उपवासही करतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या वाराबद्दल जाणून घ्यायचे आहे तसे कमेंट करून नक्की कळवा, नक्की सांगा. आणि तसेच श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.